राज्यभरातल्या आणि देशभरातले अपडेट्स बघूयात महाफास्ट 100 मधून। महाराष्ट्रातील पूरस्थितीवरती अमित शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा, केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं अमित शहा यांचं आश्वासन। राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। शिंदेंची भूक इतकी वाढली आहे की मोदी शहांना आव्हान देतील। पूर्वी शिंदेंचा हिशोब खोक्यांमध्ये व्हायचा, आता तो कंटेनरमध्ये होतोय। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। पुढील आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे नागपूर दौरा करणार। नागपुरात रामरक्षा आंदोलन करतील। राम मंदिरातील चोरीवर उद्धव ठाकरे राज्यभर फिरून आंदोलन करत जनजागृती करणार। संजय राऊतांची माहिती। खासदार संजय राऊतांचं मंत्री नितेश राणेंना पत्र। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभू श्रीराम वाचवा या आंदोलनामध्ये सामील व्हा। राऊतांचं वक्तव्य। हिंदू गब्बर ही उपाधी घेतल्यानं आमच्यासोबत लढाईमध्ये सहभागी व्हा। राऊतांचं आवाहन। राम मंदिर दानचोरी प्रकरणी पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अयोध्येमध्ये आंदोलन करतील। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये हे सगळे खासदार आंदोलन करणार असल्याची ही माहिती। धुळ्यामध्ये परप्रांतीय लोकांकडून जमीन खरेदी, राज्यामध्ये लँड जिहादचे प्रकार सुरू। अनुप अग्रवाल यांचा आरोप आहे, तर शेतकरी असल्याशिवाय जमीन विकत घेता येणार नाही। बावनकुळेंचे महत्त्वाचे आदेश आहेत। शरद पवार आज विधान भवनात येणार। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी आज विधान भवनात बैठक। थोड्याच वेळात बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठकीचं आयोजन। शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा। एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू। राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्यावर याची जबाबदारी। सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामध्ये एनडीए तर कुठलाही नवीन पक्ष येणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदारांना आम्ही फोडणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी शरद पवारांची भेट घेतली। सिल्वर ओकवरती जात अहिरांकडून शरद पवारांची भेट। पवारांनी शुभेच्छांसाठी फोन केल्यानं सदिच्छा भेट घेतल्याची अहिर यांची माहिती। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सापडली पुडी। पडलेली पुडी कुणाची याचीच विधान भवनामध्ये चर्चा सुरू आहे। राज्यामध्ये जेल प्रशासनाने शेकडो कोटींचा अन्न खरेदीचा भ्रष्टाचार केलाय। मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा आरोप आहे, जेल प्रशासनाला दुप्पट दराने साहित्य पुरवलं जातं का? संबंधित प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, संदीप देशपांडेंची मागणी। केडीएमसी मनपा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी श्रीकांत शिंदेंची पोस्ट। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे। कायदा हातात घेणाऱ्यांना माफी मिळणार नाही, श्रीकांत शिंदेंची पोस्ट। नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील दाबोडेवाडी जवळ पूल वाहून गेला, त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग बंद। नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक 3 तासांनंतर सुरळीत। पिंपळगाव बहुला येथे पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। पाणी ओसरल्यानंतर नाशिक त्र्यंबक रस्ता सुरळीत झालेला आहे। खडकवासला धरणातून मोठ्या नदीपात्रात 27,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पुण्यातील भेडे पूल पाण्याखाली। पुण्यामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये पावसाचा जोर वाढलाय। आणखी पात्रा यावेळेस पाणी हे नदीपात्रात सोडण्यात येणार आहे। नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचलं। नाशिकच्या मिलिंदनगर या परिसरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालेली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच जोरदार पावसाची हजेरी। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अनेक वाहनं खड्ड्यामध्ये अडकली। पुणे नाशिक महामार्गावरती पूरस्थिती कायम आहे। चाकण बाकी या परिसरातील वाहतूक ठप्प। ओढ्याचं पाणी थेट महामार्गावरती आल्यानं रस्ता जलमय। वाहतूक पूर्णपणे ठप्प। नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच पाणी साचलं। पालिकेच्या मुख्य इमारतीसमोर पाण्याचे तळ साचलं। चेंबर उघडून पाण्याला वाट मोकळी करून देणार। नाशिक पालिकेने तात्पुरते उभारलेले कार्यालय वाहून गेले। तपोवन परिसरामध्ये सुरू असलेल्या कामासाठी शेडचं ऑफिस उभारण्यात आलं होतं। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं हे शेड वाहून गेलं। गुजरातच्या सुरतमध्ये पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांचं सुरत पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाकडून देखील रेस्क्यू सुरू आहे। पुणे सातारा घाटमाथ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, घाटमाथा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी।
नालासोपारा वसई रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवरती अद्यापही पाणी साचलेलंच. रेल्वे रुळांवरील पाणी ओसरण्यास सुरुवात. आज रेल्वे रुळांवरती फूटभर पाणी साचलं होतं. मध्य रेल्वेच्या नेरळ आणि भिवपुरी रेल्वे स्थानकात दरम्यान ट्रॅकवरती पाणी. ट्रॅकवरची खडी वाहून गेल्यामुळे कर्जत सीएसएमटी लोकल वाहतुकीला फटका. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप. मुसळधार पावसामुळे वांगणी बदलापूर दरम्यान राज्य महामार्ग बंद. कासगाव जवळ राज्य महामार्गावरती पाणी साचलं. उल्हास नदी ओव्हरफ्लो झाल्याचंही समोर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ. गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढला. गेल्या 24 तासात पाणीसाठ्यामध्ये 12.44% वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा 41.36% पोहोचलाय. मुंबईतील माटुंगा किंग सर्कल परिसरामध्ये झाड कोसळल्याची घटना. किंग सर्कलच्या महेश्वरी उद्यान या परिसरात हे झाड कोसळतानाचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती आहे. लोअर परळच्या रुस्तम कंपाऊंडमध्ये जुनं झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं मंदिराच्या शेडचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावरती पाणी साचलं. प्रवेशद्वारावरती पाणी साचल्यानं बाजार परिसरातील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार संथ गतीनं सुरू. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या पहान गावामध्ये पावसाची जोरदार हजेरी. पहान गावात आलेल्या पावसामुळे नव्याने बांधण्यात आलेले तलाठी कार्यालय पाण्याखाली गेलं. जळगाव शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात. सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी. 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि पुढील देखील काही दिवसांसाठी आता इशारा देण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला पूर. अजिंठा लेणीतील प्रसिद्ध सप्तकुंड धबधबाही प्रवाहित. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा पुणे रेल्वे स्थानकाला फटका. पुणे रेल्वे स्थानकावरील भूमिगत बायपास बोगद्यामध्ये पाणी साचलं. बोगद्यामध्ये पाणी साचल्यानं पादचाऱ्यांची मोठी गैरसोय. विरारमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. सखल भागात पाणी साचलं. विरार पश्चिमच्या आगाशी येथील टेंभीपाडा गावातील परिसरात सोसायट्यांमध्ये देखील पावसाचं पाणी साचलं. सायन पनवेल महामार्गावरती पाणी साचलं. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती पाणी साचलं. पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठा मनस्ताप. नाशिकच्या सातपूर शिवाजीनगरच्या विठ्ठल रुक्मिणी कॉलनीमध्ये पाणी भरलं. मुसळधार पावसामुळे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं. पुण्याच्या लोकमान्य नगर परिसरात झाड कोसळलं. झाड रस्त्यावर पडल्यानं रस्ता बंद झाल्यानं नागरिकांचे मोठे हाल. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये ओढे नाल्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात मिसळलंय. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी मणिपूर परिसरात उजवा कालवा ओव्हरफ्लो झाला. कालव्याचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. पुण्यातील एकता नगरमध्ये 12पेक्षा जास्त सोसायटींमध्ये पाणी घुसलेलं आहे. आज पहाटेपासून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पुण्याच्या आंबेगावमधील माळीन फाट्यावरती दरड कोसळलेली आहे. त्यामुळे आहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प. कोसळलेली दरड 2 घरांवर येऊन पडल्याची माहिती आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पालघरमधील पूरग्रस्तांना शिवसेनेकडून अन्नाच्या पाकिटांचं वाटप. जिल्हा प्रमुख कुंदन संखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालघरच्या माहीम भागात मदत वाटप केलेली आहे. पुणे जिल्ह्यातील पानवडी परिसरात मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. खेड शहरातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे पालकमंत्री उदय सामंतांचे आदेश. जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील व्यापाऱ्यांचं नुकसान. तातडीने मदत करण्याचेही निर्देश. अमरावतीमधील चांदूर बाजार तालुक्यात पांदण रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. शेतामध्ये जाण्यासाठी रस्तेच नाहीये. ट्रॅक्टर देखील चिखलात फसलेत. धुळे जिल्ह्यामध्ये सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात. जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. तर उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. नाशिकच्या लासलगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीला मोठा दिलासा. पावसामुळे कोटम गावातील मानवनिर्मित तलाव 100% भरला. काळुस्ते ग्रामपंचायत हद्दीतील भामनगर दरेवाडी रस्त्यावर दरड कोसळलेली आहे. नाशिकच्या इगतपुरी मधली ही संपूर्ण घटना आहे. धरण परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मातीचे ढिगारे आणि दगड रस्त्यावरती आलेत. दरेवाडीकडे या आदिवासी गावात जाणारा मुख्य संपर्क रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे.
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी वेगवान वाऱ्याने महावितरणचं मोठं नुकसान झालंय। वेगवान वाऱ्याने अनेक ठिकाणचे महावितरणचे पोल आडवे झाल्यात, तर अनेक गावामध्ये सध्या 4 ते 6 दिवसांपासून बत्ती गुल आहे। पानवल धबधबा, भाटिया बीच, गणपतीपुळे समुद्रकिनारा आणि निवळी धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी आहे। पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात आली।